गुड मॉर्निंग स्टुडंट. आज आपण लेक्चर बघणार आहोत ENTC डिपार्टमेंट थर्ड इयरचा. सब्जेक्ट आहे आपला कंट्रोल सिस्टीम अँड PLC. कंट्रोल सिस्टीम अँड PLC सब्जेक्टमध्ये आपलं चॅप्टर चालू होतं प्रोसेस कंट्रोलर. आता प्रोसेस कंट्रोलरमध्ये मागच्या लेक्चरला आपण कोणता टॉपिक्स बघितला होता, तर कंपोजिट कंट्रोलर्स म्हणून आपण काय बघितलं होतं, तर प्रोसेस कंट्रोलरचं काय बघितलं होतं, तो टाईप्स आहे कोणता, कंपोजिट कंट्रोलर. आणि कंपोजिट कंट्रोलरचे परत काय पडतात, 3 सब टॉपिक पडतात. तर मी तुम्हाला सांगितलं ते कोणकोणते पडतात, तर प्रोफेशनल इंटरनल कंट्रोल ॲक्शन्स मोड, प्रोफेशनल डेरिव्हेटिव्ह कंट्रोल ॲक्शन्स मोड आणि प्रोफेशनल इंटरनल डेरिव्हेटिव्ह कंट्रोल ॲक्शन्स मोड असे काय पडतात, त्याचे 3 टाईप्स पडतात. तर आपण मागच्या लेक्चरला कोणता टॉपिक्स बघितला होता, तर प्रोफेशनल इंटरनल PI कंट्रोल ॲक्शन्स मोड बघितला होता. तर त्यामध्ये काय होतं, त्याचे नेमवरतीच इंडिकेट काय करतं, तर आपलं जे PI कंट्रोलर आहे, जे त्यामध्ये कॉम्बिनेशन कशाचं असतं, तर प्रोफेशनल कंट्रोलर आणि इंटिग्रेशन्स कंट्रोलरचं काय असतं, तिथं कॉम्बिनेशन्स असतं. आणि त्याचा जो आउटपुट जो असतो तो कंट्रोलर ॲक्शन्स मोड हे काय असतो, प्रोफेशनल कॉम्बिनेशन असतो कशाचा, P आणि I कंट्रोल ॲक्शन्स मोडचा. आता त्याचं जर इक्वेशन बघितलं आपण मॅथमॅटिकली, जर आउटपुट इक्वेशन जर बघितलं तर कसं सांगताय आपल्याला ते, तर P = KPET प्लस KP KI इंटिग्रेशन 0 to T dt प्लस PI 0. हे काय सांगताय आपल्याला, तर मॅथमॅटिकली आउटपुट मोडचं काय भेटतं आपल्याला, इक्वेशन भेटतं PI कंट्रोलरचं. आणि वेअर PI 0 काय असतं आपलं, तर इंटरनल टर्म व्हॅल्यू असते ती, आपण ती किती, T किती घेतो आपण, ते 0 घेत असतो. म्हणजे आपल्यामध्ये काय होतं, तर एक प्रोफेशनल आणि एक इंटरनल दोन्हीचं काय होतं, कॉम्बिनेशन होतं. म्हणजे दोन्ही इक्वेशन काय केले जाते, आपण ॲडिशन करतो. आणि त्यानंतर आपण त्याचे काय ॲडव्हान्टेजेस डिसॲडव्हान्टेजेस बघितले होते. तर ॲडव्हान्टेजेस काय सांगतात, तर प्रोव्हाइड बेटर स्टॅबिलिटी, सिम्प्लिसिटी अँड डायरेक्टनेस. म्हणजे प्रोव्हाइड काय करतो तो, सिम्प्लिसिटी आणि डायरेक्टनेस. त्यानंतर इलिमिनेट्स द स्टडी स्टेट एरर इज ऑफसेट. म्हणजे त्यामध्ये स्टडी स्टेट एरर कशी असते, ऑफसेट असते. गुड ट्रान्झिट रिस्पॉन्स. म्हणजे त्याचा जो रिस्पॉन्स असतो तो कसा असतो, गुडमध्ये असतो. आणि स्टॅबिलाइज द कंट्रोल गेन. तो काय करत असतो, तर त्या कंट्रोल गेनला काय करत असतो, स्टॅबिलाइज करत असतो, म्हणजे एका लिमिट्समध्ये. हे काय झालं होतं, त्याचे ॲडव्हान्टेजेस आणि डिसॲडव्हान्टेजेस. त्यात आज आपल्याला टॉपिक्स बघायचा तो कोणता, तर प्रोफेशनल डेरिव्हेटिव्ह कंट्रोलर ॲक्शन्स मोड. आता प्रोफेशनल डेरिव्हेटिव्ह कंट्रोल ॲक्शन्स मोड. आता प्रोफेशनल डेरिव्हेटिव्हमध्ये काय सांगतं आपलं, तर त्याचं नेम इंडिकेट काय करतं, PD कंट्रोलर इज द कॉम्बिनेशन ऑफ प्रोफेशनल कंट्रोलर अँड डेरिव्हेटिव्ह कंट्रोलर. म्हणजे त्यामध्ये कशाचं कॉम्बिनेशन्स होत आहे, तर प्रोफेशनल कंट्रोलर्स आणि डेरिव्हेटिव्ह कंट्रोलरचं काय होतं, तिथं कॉम्बिनेशन होत असतं. द आउटपुट ऑफ दिस कंट्रोल ॲक्शन्स मोड इज प्रोफेशनल टू कॉम्बिनेशन ऑफ द P and D कंट्रोल ॲक्शन्स. त्याचं जे आउटपुट कंट्रोलर ॲक्शन्स मोड हे काय आहे, तर प्रोफेशनल आहे कॉम्बिनेशन्सला, आणि P and D कंट्रोल ॲक्शन्स मोडला काय सांगितलं आहे, तो प्रोफेशनल सांगितलेला आहे. PD कंट्रोल ॲक्शन्स मोड इज यूज इन इंडस्ट्रियल ॲप्लिकेशन्स. आता प्रोफेशनल आणि डेरिव्हेटिव्ह हा जो कंट्रोल ॲक्शन जो मोड आहे, हा कुठे यूज केला जातो, तो एका इंडस्ट्रियल ॲप्लिकेशन्समध्ये. त्याचा ॲप्लिकेशन्स काय सांगतो, तो इंडस्ट्रियलमध्ये काय केला जातो, यूज केला जातो मोस्टली. इट यूज प्रोफेशनल अँड डेरिव्हेटिव्ह मोड्स सिरियसली. आणि इट इज यूज काय सांगितलं, जर प्रोफेशनल आणि डेरिव्हेटिव्ह मोड्स काय सिरियसली काय केलं जातं, यूज केलं जातं. मॅथमॅटिकली इट इज गिवन बाय. तर त्याचं जर मॅथमॅटिकली जर इक्वेशन्स बघितलं आपल्याला, तर काय इक्वेशन्स दिलेलं आहे, P = KPET प्लस KPKD DE × T/dt प्लस P0. हे काय दिलेलं आपल्याला, मॅथमॅटिकली इक्वेशन्स दिलेलं आहे कशाचं, तर प्रोफेशनल आणि डेरिव्हेटिव्हचं. आता P = KP × T म्हणजे काय असतं, आपला प्रोफेशनल असतो, प्लस KP × KD DT/dt हे काय झालं, आपला डेरिव्हेशन झाला. P0 काय असतो आपला, तो डेरिव्हेटिव्ह टर्म्स असतो. P0 म्हणजे कंट्रोलर आउटपुटची
कंट्रोलर आउटपुट्स असतो. तर अबव इक्वेशन्स कंटेन 3 मॅथमॅटिकल टर्म्स. हा इक्वेशनमधून आपल्याला काय भेटतात, तर त्याच्या 3 मॅथमॅटिकल टर्म्स भेटतात. तर त्यातली फर्स्ट कोणते असते, तर फर्स्ट दॅट इज KP E इंटू टी. हे काय करते, तर इंडिकेट करते आपल्याला द प्रोफेशनल आउटपुट टर्म्स. KP E इंटू टी काय आहे, तर प्रोफेशनल टर्म काय करतं आपल्याला आउटपुट टर्मला काय करत असते ते इंडिकेट करत असते. त्यानंतर KP KD DET अपॉन DT हे कोणती टर्म्स असते आपले, तर इंडिकेट डेरिव्हेटिव्ह टर्म. हे काय करते आपल्याला इंडिकेट करत असते कोणती, तर डेरिव्हेटिव्ह टर्म्सला इंडिकेट करत असते. अँड P0 कंट्रोलर आउटपुट विथ नो एरर. आणि जो P0 कंट्रोलर असतो त्याचे जे आउटपुट आहे तो काय सांगितला, नो एररमध्ये सांगितला. म्हणजे अशा प्रकारे आपले काय दिलं आहे, जे इक्वेशन्स दिलं आहे त्यामध्ये त्या इक्वेशनचं 3 टर्म्समध्ये काय केलं जातं, डिवायडेशन्स केलं जातं. म्हणजे कोणता, पीचा पार्ट्स वेगळा इंडिकेट करतो तो प्रोफेशनल आउटपुटला. त्यानंतर सेकंड जो पार्ट असतो तो काय करतो, डेरिव्हेटिव्ह टर्म्सला इंडिकेट करतो. आणि P0 हा आपल्याला काय कंट्रोलर आउटपुट विथ नो एररला काय करत असतो, तो इंडिकेट करतो. असं म्हणजे डेरिव्हेटिव्हमध्येच काय आपल्याला नो एरर सांगितलेले. शो द PD कंट्रोल ॲक्शन्स शोविंग द ऑफसेट एरर फ्रॉम प्रोपोर्शनल मोड. तर आपण त्याचे जर ग्राफ बघितला तर प्रोफेशनल डेरिव्हेटिव्ह ॲक्शनचा तो काय करतो आपल्याला PD कंट्रोल ॲक्शन्स काय करतो, शो करतो. आणि त्यामध्ये एरर जे आहे प्रोफेशनल्स मोडवरती ते काय सांगतो आपल्याला, ऑफसेट सांगतो. म्हणजे तिथं काय नसणार आहे, एरर काय नसणार आहे, आपली प्रेझेंट नसते. म्हणजे आपण मागच्या लेक्चरलाच मी तुम्हाला सांगितलं होतं की डेरिव्हेटिव्हजमध्ये एरर काय असते, ऑफसेट असते. कंट्रोलर आउटपुट, आता त्याचं जर ग्राफ बघितला आपण, कंट्रोलर आउटपुट आणि टाईमवरती काय दिलेलं आहे आपल्याला, प्रोफेशनल डेरिव्हेटिव्हचा ग्राफ दिलेला आहे. तो कसं असणार आहे आपला, तर 0, 50 आणि 100% मध्ये पर्सेंटेजवरती असतो. तर आपला डेरिव्हेटिव्ह रिस्पॉन्स हा काय असणार आहे, तर हा थोडा इन्क्रीज होतो. म्हणजे 50%ला काय होतो, तो इन्क्रीजेबल असतो. त्यानंतर तो प्रोफेशनल जो रिस्पॉन्स असतो तो काय होतो, 15%पेक्षा काय होतो, डिक्रीज होतो. म्हणजे 15 आणि 0पेक्षा इन्क्रीज, म्हणजे असं काय होतं, मीडियम रेंजला असतो. अशा प्रकारे आपला जो ग्राफ येतो तो काय होतो, इन्क्रीज आणि डिक्रीज अशा शेपमध्ये येतो. आणि त्यानंतर त्या एरर जर बघितले आपण, टाईम आणि पर्सेंटेज ऑफ एरर जर बघितले, तर एरर काय सांगितलेले आपल्याला, ऑफसेट एरर सांगितलेली. म्हटल्यानंतर त्या ग्राफमध्ये काय असणार आहे, आपले एरर ऑफसेट दाखवते आपल्याला. अशा प्रकारे आपल्याला काय दिलेलं असतं, त्याचा ग्राफ दिलेला आहे. आता तुम्हाला डेरिव्हेशन म्हणजे काय किंवा प्रोफेशनल डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय ते समजलंच असेल. आता तुम्हाला डिफरन्स विचारला जाऊ शकतो PD आणि Iवरती. तर मी तुम्हाला पुढे लेक्चरमध्ये घेणार आहे PIDचा डिफरन्स, त्यामध्ये काय डिफरन्स आहे. आता आपल्याला बघायचे त्याचे ॲडव्हान्टेजेस ऑफ PD मोड्स. ॲडव्हान्टेजेस ऑफ PD मोड्स. आता PD मोड्स प्रोफेशनल डेरिव्हेटिव्हचे ॲडव्हान्टेजेस काय असतील, तर फर्स्ट आहे, इट अलो द राईज ऑफ नॅरो प्रोफेशनल बँड विथ इट्स लेस ऑफसेट दॅट इज स्टडी स्टेट एरर. म्हणजे त्याचा जो रिस्पॉन्स असतो राईज नॅरो प्रोफेशनल बँड आणि त्याचा जो लेसमध्ये काय असणारे ऑफसेट असणारे काय स्टडी स्टेट एरर, लेसमध्ये काय असते ऑफसेट असते. इट इन्क्रीज द कंट्रोलर गेन ड्युरिंग द एरर चेंज. सेकंड ॲडव्हान्टेजेस काय सांगितलं, त्याचा काय होतो, इन्क्रीज होतो. कंट्रोलर गेन काय होतो, इन्क्रीज होतं. ड्युरिंग काय होते, एरर चेंज होते. म्हणजे एरर जशी जशी चेंज होईल तसं तसं त्याचा कंट्रोलर गेन काय होत असतो, इन्क्रीज होत असतो. त्यानंतर थर्ड ॲडव्हान्टेजेस, इट कॅन कॉम्पेन्सेट द रॅपिडली चेंजिंग एरर. इट कॅन कॉम्पेन्सेट द रॅपिडली चेंजिंग एरर. काय होते म्हणजे आपली जी एरर जी असते काय होते, रॅपिडली एरर काय होत चालते, चेंज होत चालते. त्यानंतर नेक्स्ट आहे, इट कॅन हँडल द फास्ट रिस्पॉन्स लोड चेंज. काय करतो तो हँडल करत असतो कशाला, जो फास्ट रिस्पॉन्स असतो लोडचा त्याला काय करतो, चेंज करत असतो. म्हणजे त्याला तो हँडल करत असतो. इट कॅन हँडल द फास्ट रिस्पॉन्स लोड चेंजिंगला काय करत असतो, तो रिस्पॉन्स हँडल करत असतो. त्यानंतर नेक्स्ट ॲडव्हान्टेजेस आहे, इट कॅन कॉम्पेन्सेट सम ऑफ द लॅग इज द प्रोसेस. कॉम्पेन्सेट काय करतो, सम ऑफ द लॅग काय करतो, त्याची
प्रोसेस कंप्लीट करत असते. हे झाले त्याचे ॲडव्हान्टेजेस. आता त्याचा डिसॲडव्हान्टेजेस बघू आपण. डिसॲडव्हान्टेजेस काय सांगतात? इट कॅनॉट इलिमिनेट द ऑफसेट ऑफ प्रोफेशनल कंट्रोलर. डिसॲडव्हान्टेजेस काय? कॅनॉट इलिमिनेट्स, तो काय होत नाही, एलिमिनेट होत नाही. काय त्याचं ऑफसेट ऑफ प्रोफेशनल कंट्रोलर म्हणजे त्यामध्ये इलिमिनेशन्स आपण कसं म्हणतो, तो तिथं स्टॉप होत नाही. कारण त्यामध्ये काय असते, ऑफसेट असते. काय कॅनॉट इलिमिनेशन ऑफसेट म्हणजे त्यामध्ये एरर ऑफसेट असल्यामुळे त्यामध्ये इलिमिनेशन्स पण कसं आहे, तिथं ऑफसेट दिलेलं आहे प्रोफेशनल कंट्रोलर म्हणून. तर हे झालं आपलं प्रोफेशनल डेरिव्हेटिव्ह PD कंट्रोल ॲक्शन्स मोड. आता नेक्स्ट पॉईंट आहे आपला प्रोफेशनल इंटरगल डेरिव्हेटिव्ह कंट्रोल ॲक्शन्स मोड. म्हणजे आता यामध्ये काय असणार आहे, आत्तापर्यंत आपण 2 टाईप्समध्ये काय बघितलं, PIचं कॉम्बिनेशन्स बघितलं, तर सेकंडमध्ये PDचं कॉम्बिनेशन्स बघितलं. तर आता जो थर्ड टाईप्स आहे त्यामध्ये काय बघायचं, PI आणि D तिन्हींचं काय बघायचं आपल्याला, कॉम्बिनेशन्स बघायचे. आता ह्या 3 पार्टचं जर कॉम्बिनेशन्स बघायचं म्हटल्यानंतर ह्या 3 पार्टचं काय होणार आहे, इक्वेशनचं पण काय होणार आहे, कॉम्बिनेशन्स होणार म्हणजे ॲडिशन्स होणार आहे. आपण आता ते बघू. द नेम इंडिकेट दिस कंट्रोल ॲक्शन्स मोड इज अ कॉम्बिनेशन ऑफ प्रोफेशनल इंटरगल अँड डेरिव्हेटिव्ह. इक्वेशन्स दिलेलं आहे. द नेम इंडिकेट दिस कंट्रोल ॲक्शन्स मोड इज a combination of professional integral and derivative modes. This is the most useful and powerful actions mode, but due to the combinations is become very complex. नेम काय इंडिकेट करते आपल्याला, तर कंट्रोल ॲक्शन्स मोड हा काय आहे, त्याचं कॉम्बिनेशन प्रोफेशनल इंटरगल आणि डेरिव्हेटिव्स मोडमध्ये काय दिलेलं आहे, त्याचं कॉम्बिनेशन्स दिलेलं आहे. दिस इज द मोस्ट युजफुल आणि पॉवरफुल ॲक्शन्स मोड. तो काय सांगितलं जातो आपल्याला, मोस्ट युजफुल आणि पॉवरफुल ॲक्शन्स मोड म्हणून काय करतो आपण त्याला यूज करत असतो. आणि बट ड्यू टू द कॉम्बिनेशन इज बिकम्स व्हेरी कॉम्प्लेक्स. आणि त्याचं जे कॉम्बिनेशन्स दिलेलं आहे PI आणि Dचं, ते हे कसं आहे, कॉम्प्लेक्स सांगितलेलं आहे. म्हणजे ते कॉम्प्लिकेटेड काय आहे त्याचं कॉम्बिनेशन्स आहे. आता त्याचं जर मॅथमॅटिकली दिस कंट्रोल ॲक्शन्स मोड इज गिवन बाय, पण जर त्याचं मॅथमॅटिकली इक्वेशन्स बघितलं तर त्याचं इक्वेशन कसं असणार आहे आपलं, आता P इज इक्वल टू KPET प्लस PI KI 0 to T ET DT प्लस KD DET अपॉन DT प्लस PI 0. हे काय दिलेलं आपल्याला, एक मॅथमॅटिकली कंट्रोल ॲक्शन्स मोडचं काय दिलं, इक्वेशन्स दिलं. यामध्ये काय आहेत आपलं PID ह्या तिन्हींचं काय दिलेलं आहे आपल्याला, कॉम्बिनेशन्स दिलेलं आहे. आता तिन्हींच्या कॉम्बिनेशन्सवरती आपल्याला काय दिलेलं आहे, इक्वेशन्स दिलेलं आहे. The above equations contain 4 mathematical terms, that is KPE into T indicate the proportional output terms, KPKI 0 to T ET/DT indicates internal terms, and KPKD DT upon DT indicate derivative terms, and PI 0 indicate internal terms value when T is equal to 0. तर काय दिलं आहे, जे आपलं हे जे इक्वेशन्स दिलेले आपल्याला 3 PIDचं जे कॉम्बिनेशन्सवरती जे इक्वेशन्स दिलेले आहेत, तर त्या इक्वेशन्समध्ये काय सांगितलं आपल्याला, का त्याच्यात 4 टर्म्स पडतात. म्हणजे मॅथमॅटिकली जर बघितलं आपण तिथं किती टर्म्स पडतात, तर 4 टर्म्स पडतात. तर फर्स्ट टर्म कोणती सांगितली, KPET हे काय करतं आपल्याला, इंडिकेट करतं प्रोफेशनल आउटपुट टर्म्स म्हणून काय करतं ते आपल्याला इंडिकेट करत असतं. त्यानंतर सेकंड टर्म्स कोणती आपली KI 0 to T ET/DT, हे काय आपली सेकंड टर्म. हे काय आहे, तर इंडिकेट इंटरनल टर्म्स, ही काय करते आपल्याला इंडिकेट करते इंटरनल टर्म्स म्हणून. त्यानंतर KPKD DET अपॉन DT, ही काय आहेत आपली थर्ड टर्म आहे. काय करते, इंडिकेट करते आपल्याला डेरिव्हेटिव्ह टर्म्स म्हणून काय करत असते ते इंडिकेट करत असते. त्यानंतर PI 0 हे काय, तर इंडिकेट इंटरनल टर्म्स व्हॅल्यू वेन T इज इक्वल टू 0.
तर ही काय करते PI0 ही काय करते इंडिकेट करत असते आपल्याला टर्म व्हॅल्यूला t=0 म्हणून. आता आपण जर त्याचा ग्राफ बघितला, जसं त्याचं इक्वेशन कॉम्प्लिकेटेड आहे तसंच त्याचं ग्राफ पण कसं आहे कॉम्प्लिकेटेड असते. म्हणजे त्याचं इक्वेशन किंवा त्याचं जे कॉम्बिनेशन जसं कॉम्प्लेक्समध्ये आहे तसं त्याचं ग्राफ पण कसं आहे एकदम कॉम्प्लेक्समध्ये दिलेलं आहे आपल्याला. शो द PID कंट्रोल ॲक्शन प्रोपेशनल इंटिग्रल आणि डेरिव्हेटिव्ह ॲक्शन मोड. आता त्यामध्ये काय असतं आपला ग्राफ कशावरती असतो कंट्रोलर आणि टाईमवरती काय असतो आपला ग्राफ दिलेला असतो. आणि आता कंट्रोलर आउटपुट हे काय असतं पर्सेंटेजमध्येच असतं. तसंच आपलं जे एरर इनपुट किंवा कंट्रोलर आहे तो पण काय असतो टाईम आणि एरर. आपली एरर कशी असते एक पॉझिटिव्ह निगेटिव्ह आणि 0 म्हणजे एक कॉन्स्टंट रेट म्हणजे. त्यानंतर ते काय होते इन्क्रीज डिक्रीज होत असते. आता जो ग्राफ दिलेला आहे त्यामध्ये काय येतं आपलं जो 75 डिग्रीला आपला जो डेरिव्हेटिव्ह पार्ट्स आहे हा डेरिव्हेटिव्ह पार्ट्स काय होतो 75 डिग्रीपासून काय होत चालतं तो खाली डिक्रीज होतो. ज्यावेळेस तो डिक्रीज होतो तिथून आपल्याला काय भेटतात कॉम्बिनेशन्स असल्यामुळं त्यातून आपल्याला इंटरनल पार्ट किंवा प्रोफेशनल्स पार्ट काय होत असतात तिथं इंडिकेट होत असतात. जसे इंटरनल पार्ट किंवा प्रोफेशनल्स पार्ट इंडिकेट होतात तसं कंपोजिट PID काय भेटतो आपल्याला एक मेन व्हॅल्यू भेटत असते. म्हणजे त्याचं काय भेटतो मेन रो आपण काय म्हणू शकतो त्याला मेन रो भेटते. असं डेरिव्हेटिव्ह असे आपले डेरिव्हेटिव्ह प्रोफेशनल आणि इंटरनल असे काय पडतात 3 पार्ट्स पडतात आणि ती 3 पार्ट्सचा एक कंपोजिट काय असतो आपला PID असतो. अशा प्रकारे आपल्याला काय दिलेला असतो ग्राफ दिलेला असतो. आणि जर आपण त्याची एरर बघितली इनपुट टू कंट्रोलरची तर डिझायर्ड व्हॅल्यू आणि ॲक्च्युअल व्हॅल्यूमध्ये काय असतो त्याचा तर त्या एररचं काय पडलेलं असतं आपल्याला ग्राफ पडलेला. तर डिझायर्ड व्हॅल्यू म्हणजे एक 0वरती कॉन्स्टंट असते तर ॲक्च्युअल व्हॅल्यू जर घेतली ती आपली काय असते 0पेक्षा लेस दॅन म्हणजे काय असते ती मायनसमध्ये असते. अशा प्रकारे आपल्याला काय असतो तो ग्राफ दिलेला असतो. आता तुम्हाला PD कंट्रोलर्स आणि PID कंट्रोलर्स मीन्स काय ते समजलंच असेल. आता आपल्याला काय नेक्स्ट पॉईंट बघायचा तो कोणता तो PIDचे ॲडव्हान्टेजेस बघायचे. आता त्याचे ॲडव्हान्टेजेस काय सांगताल आपल्याला ते बघू. फर्स्ट ॲडव्हान्टेजेस इट रेड्यूस द ओव्हरशूट विच ऑफन ऑकर्स वेन इंटरनल कंट्रोल ॲक्शन इज ॲडेड टू प्रोफेशनल कंट्रोल ॲक्शन. काय सांगताय तर ते रिड्यूस करते कशाला त्याच्या ओव्हरशूटला आणि विच ऑफ्टेन ऑकर्स काय करते तर इंटरनल जो कंट्रोल ॲक्शन्स मोड आहे त्याला ॲड करतो प्रोफेशनल आणि कंट्रोल ॲक्शन्सवरती काय करत असतो त्याला तो ॲड करत असतो. त्यानंतर सेकंड ॲडव्हान्टेजेस आहे इट काउंटरॅक्ट्स द लार्ज कॅरेक्टरिस्टिक इंट्रोड्यूस बाय द इंटरनल कंट्रोल ॲक्शन्स. काय करतो तो इट काउंटरॅक्ट्स त्याची जी लॅग आहे किंवा त्याची कॅरेक्टरिस्टिक इंट्रोड्यूस करत असते कशाला तर त्याची इंटरनल कंट्रोल ॲक्शन्सला काय करत असते ते इंट्रोड्यूस करत असते. त्यानंतर त्याचं थर्ड ॲडव्हान्टेजेस दिलेलं आहे इट ॲप्रोचेस द टेंडन्सीज टुवर्ड्स ऑसिलेशन्स. इट काय करतो तो त्याचा जो ॲप्रोचेस बघितला किंवा त्याची जी टेंडन्सीज बघितली ती काय टुवर्ड ऑसिलेशन्समध्ये काय दिलेली असते त्याची टेंडन्सी दिलेली असते. इट सेन्स द रेट ऑफ मुवमेंट अवे फ्रॉम द सेट पॉईंट अँड गिवन करेक्टिव्ह ॲक्शन्स इयर्लियर दॅन ओनली विथ P or PI ॲक्शन्स. आपण जर सेन्स किंवा त्याची रेट ऑफ मुवमेंट्स जर बघितली तर ती कशी सांगितली त्याचा जो सेट पॉईंट किंवा त्याचं करेक्टिव्ह ॲक्शन्स जो आहे तो इयरली कसा असणार आहे वनली P आणि PIच्या ॲक्शन्सवरती काय असणार आहे तो डिपेंड्स असणार आहे. त्यानंतर त्याचा नेक्स्ट ॲडव्हान्टेजेस आहे इट इज मोर इफेक्टिव्ह फॉर कंट्रोल प्रोसेस विथ मेनी एनर्जी स्टोअर एलिमेंट दॅन द P+I कंट्रोल ॲक्शन्स यूज अलोन. काय सांगतो त्याचा नेक्स्ट ॲडव्हान्टेजेस तर त्याचा जो मोर इफेक्टिव्ह जो पार्ट आहे कंट्रोलर प्रोसेसचा तो मेनी एनर्जी काय करतो स्टोअर करतो आणि त्याला एलिमिनेट करत असतो P+I कंट्रोल सेक्शन्समध्ये ॲक्शन्स करत असतो त्याला ॲलोन यूज करून ॲलो करत असतो. त्यानंतर नेक्स्ट ॲडव्हान्टेजेस इट एलिमिनेट द ऑफसेट. त्यामध्ये एलिमिनेशन्स काय असणार आहे ऑफसेट असणार आहे. द स्टडी स्टेट एरर काय असणार आहे तिथं इंट्रोड्यूस करते कशाला प्रोफेशनल कंट्रोल ॲक्शन्स मोडला स्टडी स्टेट एरर काय करत असते तिथं इंट्रोड्यूस करत असते. त्यानंतर नेक्स्ट ॲडव्हान्टेजेस आहे
इट स्टॅबिलाइज द गेन ऑफ द कंट्रोलर. तो काय करतो, तर PID कंट्रोलर हा स्टॅबिलाइज करत असतो कशाला, त्याच्या गेनला काय करतो, तो एका व्हॅल्यूवरती काय करत असतो, तो तिथं स्टॅबिलाइज करत असतो. अशा प्रकारे आपल्याला काय दिलेलं आहे त्यांनी, तर PID कंट्रोलरचं काय दिलेलं आहे, कॉम्बिनेशन्स दिलेलं आहे, त्याचं एक्सप्लेनेशन्स, त्याचं मॅथमॅटिकल इक्वेशन्स, त्याचं ग्राफ आणि त्याचे ॲडव्हान्टेजेस. तर हा जो PID कंट्रोलर ॲक्शन्स मोड आहे यावरती तुम्हाला 8 मार्कला किंवा 4 मार्कला क्वेश्चन विचारला जातो. तर याच्यावरती तुम्हाला 4 मार्क्सचा क्वेश्चन तरी कन्फर्म विचारला जातो. क्वेश्चन असं विचारलं जातं, डिस्क्राईब PID कंट्रोल ॲक्शन्स with respect to equations and response to error, state 1 advantages and 1 disadvantages. काय करायचं असतं तुम्हाला, तर PID कंट्रोल ॲक्शन्सचं इक्वेशन्स ड्रॉ करायचं असतो, त्याचा रिस्पॉन्स टू एरर ड्रॉ करायचे असते आणि त्याचे एक ॲडव्हान्टेजेस आणि एक डिसॲडव्हान्टेजेस कंप्लीट करायचं असतं. तुम्हाला 4 मार्कला क्वेश्चन किंवा 8 मार्कला क्वेश्चन विचारलं जातं हा टॉपिकवरती कंपल्सरी. तर आजचं लेक्चर आपण इथं स्टॉप करू. उद्याच्या लेक्चरला आपण नेक्स्ट पॉईंट घेऊ.